मंदिरचं आपलं घरदार अंगण आहे. आई बाप दोन्ही विठ्ठल. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. सकाळच्या आता 45 वाजले. हे बघा वारकरी बसलेत. सकाळचे 5:40 झालेत. गुड मॉर्निंग मंडळी. आपल्याला माहिती नाही अजून नक्की वारी आपली आहे कुठे. आणि आम्हाला रॅन्डमली भेटला. आणि मी काय randomly प्लॅन नाही काय नाही. याला बस मध्ये जागा भेटत नव्हती. मग मी मस्तपैकी एक कार्ड वापरून इकडे घुसलेलो आहे. वुमन कार्ड. हे वुमन कार्ड नाही आपलं ते हे वाला कार्ड. जाऊ दे ओळखीचं. नको ते नको सांगू कोणतं कार्ड. हे बघा पालखी आता इथून निघणार आहे थोड्या वेळात. आणि थोड्या वेळात निघल्याच्या नंतरला खूप गर्दी होणार. आणि गर्दी झाल्याच्या नंतरला आम्हाला भेटणार नाही. त्यामुळे मी आता चालू आहे. हे बघा रथ बघा. रथाच्या पाया पडलो. आता पादुकांच्या इथं चाललेलो आहे. हे बघा बाबा बघा. फोटो काढतायत पण फंक्शन ओपन होत आहे. बाबा आला का फोटो आला काय का काढू मी जाऊन पुढे काढू का. बाबा खुश आहेत. मुलं बाबा खुश आहेत. फोटो काढून खुश आहे ना. हे कुठे दुकान आहे. अच्छा ते ध्वजाची इथे काय. हां चालेल. हाजेरी चालली आहे. नावाज येतं इथे बघा. मी फलटणला आलेलो. बस स्टॉप तर कुठे भलतीकडे राहिला. आणि मी जिथे आलो तिथून पालखी फक्त 500 मीटरवरती होती. मी नंतरला येणार होतो पण मला इथं रथ आणि पालखीचं दर्शन भेटलं कारण की नंतरला खूप गर्दी होणार. आणि आता इकडे एवढे वारकरी आहेत मी तुम्हाला दाखवतो. वयस्कर वगैरे वेगवेगळ्या मंडळाचे आहेत. वाईफ बघा माझ्या बघा किती येते. सकाळ वाजव वराटा. किती किलोमीटर आहे. 20 किलोमीटर. म्हणजे अजून 20 किलोमीटर जाणार. म्हणा होऊन जाऊ दे. अभंग कोणता म्हणाले बाबा म्हणा अभंग म्हणा.
बोला माऊली तुम्ही पण. हॅलो होऊन जातो दादा. तुम्ही बोला होऊन जाऊ दे. मला येत नाही तसे असे हात कराय जसं येईल तसं मला. तुम्ही बोलला नाच काय बोलायचं ना. काय बोला हे आले त्यांना थांबवलं नाही बोललेच नाही. आता हे बघा इकडे थांबलेत वारकरी. आता पालखी मागून येते बघा. मी दर्शन सकाळीच केलं त्यामुळे आता जात नाही. पालखी बघा माणसांची गर्दी बघा. हे बघा वयस्कर माणसं वगैरे पण कसे जातात. जा तू पण दर्शन घेतली तू. तर दर्शन एकदम मस्त झालं आमचं. पालखीचं 2दा दर्शन झालं. म्हणजे सकाळ माझी सकाळ पवित्र झाली एकदम. त्यात अभंग वगैरे या लोकांसोबत मिळून वगैरे व्हिडिओ वगैरे बनवली. मस्त मजा आली. माझी इच्छा होती पुढे जायची पण नाही जाऊ शकत जरा काय गोष्टी आहेत त्यामुळे. पण लाईफमध्ये एकदा आहे ना पूर्ण जाणार आहे मी आळंदीवरून पंढरपूरला. एकदा मी ट्राय करणार आहे जायला. आता आम्ही चाललो आहे घरी. पालखीला गेलो. रथ होता पालखी होती लय मजा आली. मी ॲक्च्युली सकाळी घरी जाणार होतो. घरी जाऊन हातपाय वगैरे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन येणार होतो पालखीला. पण हा माझा भाऊ तोंड दाखवरी हा बोलला की आता 500 मीटरवरच आहे पालखी तर आपण जाऊया. आणि दर्शन एवढं भारी झालं ना. आता नसतं एवढं झालं कारण की आता खूप गर्दी झाली आहे. पण तिकडे जी वाईब होती ना एक नंबर होती. मला असं वाटलं की मी यांच्यासोबतच पुढे जाऊ. आता रात्रभर मी झोपलो नाही गाडीमध्ये तरी पण एकदम बोलतात ना की एनर्जी वाटत होती तिकडे मला. आणि जे आजी आजोबा वगैरे जे वयस्कर लोक वगैरे होते ते पण लय भारी होते. अभंग वगैरे बोलत चालले. ढोलकी टाळ वगैरे सर्व करत लहान पोरांपासून वगैरे वयस्करपर्यंत वगैरे लय मजा आली. मग लाईफमध्ये मी एकदा तरी ट्राय करणार आहे. आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जाण्याचं मी एकदा ट्राय करणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि माझी आता गुड नाईट झाली. आता मी झोपतो आहे. रामकृष्ण हरी मंडळी. काल मी पालखीमध्ये होतो आपल्या वारीमध्ये. आता मी परत चाललो आहे. आता माझी इथून ती 35 किलोमीटर आहे. माझी पण जायची इच्छा होती आणि माझे मित्र होते मुंबईचे त्यांना पण यायची इच्छा होती. तर आम्हाला तर जायला भेटणार नाही. आमच्याकडून थोडं सहकार्य म्हणून आम्ही काहीतरी घेऊन जाणार आहे. तर आपण भेटूया पुढे. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तर आम्हाला गाण्याबाई भेटलेला आहे. हे गाण्याबाई परत वारीमध्ये भेटलं आहे. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना
पाण्याची बॉटल घ्या. मला काय नाही दे त्यांना. एवढं कुठं होता तुम्ही? आम्ही तुम्हाला शोधत होतो. तर आता मी वाटप केलेलं आहे. फुल मजा आली, पण खेचाखेची एवढी झाली की काय समजत नाही. याला तर नख बिक पण लागली. नख मारून घेतली हाताला. ह्याला तर पूर्ण नख बिक पण मारली. पण आनंद वाटला खूप. आता पुढच्या वर्षी पण मी ट्राय करेल, जर मला जमलं तर. हा माझा पहिला वर्ष होता. माझा पण पहिलाच वर्ष होता. हा चाललंय, पण चाललोय. हा पूर्ण जाणार आहे. मी फक्त पंढरपूरला. हा मी काल आलेलो, पण मला असं वाटलं की परत एकदा यावं म्हणून. 30-40 किलोमीटर होतं आहे माझ्या घरापासून, तर मी एकदा आलो रिटर्न. तर आता आम्ही चाललोय घरी. सेवा करून वगैरे झाली, खूप चांगलं वाटलं, आनंद आला. आणि तो माझी इच्छा खूप आहे, पण नाही जाऊ शकत. पुढच्या वर्षी प्रयत्न करेल, नाही केलं तरी सेवा करायची तरी प्रयत्न करेल. तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला पण टाईम भेटला वाटलं तर या. आपली संस्कृती जपा, खूप चांगलं वाटतं, मजा येते. आता एवढे वयस्कर लोक आहेत, वारकरी आहेत, ठीक आहे, ते चालतायत, वयस्कर आजी आहेत, आजोबा आहेत, एवढे चालतायत डोक्यावरती वजं वगैरे घेऊन. पण ना त्यांचे हात दुखत, पाय दुखत, ते फक्त एकच देवाचं नाव वगैरे घेऊन चालतात. सर्व दुखणे गायब होतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.